ही खार दिसते. मी केव्हाही बागेत फिरायला गेलो की मला हमखास भेटते. हो, भेटतेच. फक्त दिसते असं म्हणण्या इतकं परकेपणाचं नातं आमचं आता उरलेलं नाही. असं वाटतं आमचा काहीतरी संवाद सुरू असतो. त्यांची प्रात्यक्षिके दाखवत असतात. मी थांबून त्यांना दाद देतो. कधी आमचा खेळ लपाछुपीत बदलतो. मग मी थकून बाकावर बसलो की समोर येऊन मला धप्पा देतात. असा बराच वेळ गेल्यावर मी माझ्या घरी जातो आणि ते त्यांच्या. माझं घर जवळच आहे. कधी बागेत येऊ शकलो नाही तर खिडकी बाहेरची हिरवाई बघून मनाचं सांत्वन करून घेतो. कधी कधी खारी माझ्या खिडकीत येतात. तेव्हा असं वाटतं मोठ्या हक्काने बागेत न येण्याचा जाब विचारतात मला. मला खार हा जीव फार विलक्षण वाटतो. मी ऐकलंय ते आपला खाऊ जसं फळं बिया अनेक ठिकाणी जमिनीत पुरून ठेवतात, लपून ठेवतात. त्यातली बहुतांश ठिकाणं नंतर स्वतःच विसरतात. त्यांची भूक तशी सापडलेल्या आणि नव्या हाती लागणाऱ्या खाऊवर भागते. पण त्यांच्या विसरलेल्या खाद्यातून येणारी रोपं जंगलाच्या निर्मितीचं कारण बनतात. लहानपणी मला खारीचा वाटा फार छोटा वाटायचा. पण आता जाणवतं बी झाडापेक्षा कितीही छोटी असली तरी ही झाड तिच्याशिवाय काहीच नाही. आजूबाजूला या खारींचं अस्तित्व मला नेहमी जाणीव करून देतं. कळत न कळत आपल्या हातून होणारं कोणतंही काम छोटं नसतं. बऱ्याचदा आपल्यातच परिणाम बघायला थांबण्या इतपत संयम नसतो किंवा वेळ.